आता लई वर्षापासून मी ऐकत आलेलो की रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असतंय, म्हणून म्हणलं आपण पण याचा भाग होऊया. आपलं रगात कोणाला उपयोगी आलं तरी तेवढं चांगलंच की. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आप सभी का कॉर्पोरेट मजदूरच्या ब्लॉग मध्ये. आता म्हणलं कॉलेज सुटल्यावर शिबिरात जाऊया आणि रक्त डोनेट करून येऊया. तर यो खावण्यात तिथंच भेटला आणि सकाळ सकाळी मोकळ्या पोटावती म्हणली तर रगात देऊ शकत नाही सा. सायल्या पण ब्लड डोनेट करणार होता, मग आम्हाला 2-2 केळी दिलीत बघा खायला. आता ब्लड डोनेट करायचं म्हणजे काय खायचं काम नाही. पहिल्यांदा हिमोग्लोबिन वगैरे टेस्ट केलं. आपलं रगात जे होतं एकदम टॉप क्वालिटीचं होतं बघा. पहिल्यापासूनच आपण काय निरोगीच आहे. आणि जे सुई घुसविल्यानंतर रपा 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 रगात चाललेलं का नाही ते बघून माझ्या शिट्ट्याच गोल झालेल्या. तर म्हणलं काय होतंय आता. पण आपण बहुत स्ट्रॉंग आहे, एवढे एकदम कडक वाणी काहीच झालं नव्हतं. हे जे आवेत बघा कसं हापापल्याला त्याची बना, याला बघून मलाच बी वाटत होतं. आणि आपल्या सायल्याबाईचं काय चाललेलं काय म्हणतात, रगात देऊन कुठल्या सदम्यात गेलेला ते कुठल्या तरी वेगळ्याच युनिव्हर्स मध्ये होता बरं का. मग काय आता रक्त दिले म्हणलं सर्टिफिकेट भेटते. आपल्याला कधी गरज लागली या नंबरवर फोन करायचा की लगेच आपल्याला रगात पोचू द्या ते बघा. अरे ले तो सही नाच कर दी का सुट्टी नॉट. आणि जसं ब्लड डोनेट करून झालं की गाडी काढली आणि डायरेक्ट कोपर करणे स्टेशन पाशी 4 भुजाला टाकली. आता मी तुम्हाला काय सांगितलंय आधीपासून, तुम्हाला वेगळं दिसायचं असेल तर वेगळं खायला लागते. ही बघा कशी छोले भटुरे तेलकट खात्यात. मी आपला इडली घेतलेली. आता डॉक्टरांनी सांगितलेलं त्या दिवशी जिमला काय जाऊ नको म्हणून जिमला काय गेलो नव्हतो आणि डायरेक्ट निघालेलो कामावर. मम्मी म्हणत होती कामावर जाऊ नको तरी पण गेलेलो. आणि लंच टाइमला आम्ही रूम लावलेली पबजीची. बीजीएमच्या रूम मध्ये असला धुळा उडवीत एकामेकाला हानकी पडू कार्यक्रम सुरू होता का नाही, नुसता मारामारी. आणि त्यानंतर आपल्या दिवसाचा आवडता क्षण म्हणजे घरला जाणं कामावरनं. एवढं भारी वाटत होतं का नाही आज. आणि आज घरला जाता आम्हाला जसं मेंढराचा कळप उभा करतात तसं उभा केलेलं आणि लाईनीला उभा राहायला लावलेलं बसच्या. मग पटापटा बस थांबल्यावर पाठ दिशेने चढलीत सगळी बसमध्ये, निघालो घरला. आणि जाता जाता पावसानं कशी काशी केली बघा की. आणि घेतनं तर फार भिजवलाच मला. आजचा ब्लॉग जरा जरी आवडला असला तर फॉलोचं बटन तेवढं दाबा की राव.